इन्स्टंट आणि हेल्दी रेसिपी शोधताय तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्क्रोल न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, सिम्पली रिअल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रव्याचे उत्तप्पे. जसे आपण नेहमी बनवतो तसे नाही, तर हे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ स्क्रोल न करता शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा एका पातेल्यामध्ये मी रवा ॲड केला, त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे दही पण टाकलं, अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि हे तिन्ही एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं. आणि त्याच्यानंतर आपल्याजवळ ज्या काही भाज्या आहेत त्या आपल्याला चॉप करून घ्यायच्या आहेत. तर पहिल्यांदा मी कांदा घेतला होता, जो की आपल्याला एकदम नॉर्मल बारीक असा कट करायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण त्याच्यामध्ये ॲड करू तर खाताना आपल्याला तो लागला नाही पाहिजे एकदम कचकच असा. त्याच्यामुळे मी एकदम नॉर्मल बारीक असा कट करून घेतला. त्याच्यानंतर हिरवी मिरची पण कट करून घेतली आणि माझ्याकडे टोमॅटो पण होता, त्याच्यामुळे तोही कट करून घेतला. आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये पाहिलं तर गाजर आणि काकडी पण होते, त्यामुळे मी हा विचार केला की ते पण आपण एकदम बारीक खिचून टाकूयात त्याच्यामध्ये. आपण ह्याच्यामध्ये बटाटासुद्धा टाकू शकतो, पण माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मग मी ॲड नाही केलेला. आणि हे सगळं तर आपलं चॉप करून झालं होतं. इतर कोणत्या जरी भाज्या असतील तुमच्याकडे, जसे की शिमला मिर्च असेल, तर तेही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, जेणेकरून चवीला आणखी छान लागेल. ते बॅटर जे होतं ते मी मिक्सरमधून काढून घेतलं होतं आणि व्यवस्थित ते छान सेट झालं होतं. त्याच्यानंतर आपण ज्या भाज्या कट केल्या होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतल्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण मी टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, थोडासा खायचा सोडा पण टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यानंतर ह्या रेसिपीमध्ये एक ट्विस्ट होता, तो म्हणजे मी एक बारीक कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली आणि जिरे मोहरी टाकल्यानंतर थोडीशी हळद पण टाकली, कारण आपल्याला आता ह्या बॅटरला तडका द्यायचा होता. तडका व्यवस्थित छान देऊन झाला होता. आपण नॉर्मल उत्तप्प्याला तरी नाही देत तडका, तर हीच ट्विस्ट होता ह्या रेसिपीचा. आणि त्याच्यानंतर आपला नॉर्मल उत्तप्पा जो आहे तो आपण तव्यामध्ये बनवतो, तर आपण हा उत्तप्पा कढईमध्ये बनवणार होतो आणि ते थोडंसं जाडसर टाकायचं होतं, जेणेकरून ते एकदम स्पॉन्जी झालं पाहिजे. आणि मी तसंच टाकून दिलं होतं आणि त्याच्यानंतर 10 मिनिटासाठी बारीक गॅसवरती ठेवून दिलं होतं झाकून. नंतर ओपन करून पाहिलं तर काय ते एकदम छान भाजलेलं होतं आणि ते आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि ह्याची टेस्ट तर खूपच भन्नाट लागते आणि तुम्हीही हे एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा ह्याची टेस्ट खूप जास्त आवडेल. आणि आपला तर उत्तप्पा इथे रेडी झाला होता, मला तर खूपच जास्त आवडला. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ह्याची टेस्ट कशी वाटली ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. हे खायला तर खूपच हेल्दी आहे आणि घरामध्ये सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. जर तुम्ही लहान मुलांना देत असाल तर ह्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची न टाकता दिलं तरीही चालेल, कारण त्यांना ते खूप जास्त आवडेल. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.